अक्षरशः मृत्यूशी यशस्वी झुंज देऊन अडकणे कुटुंब यवतमाळला परतले। मुंबई येथे गेटवे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। या अपघातात यवतमाळमधील अडकणे कुटुंबातील 9 जणांनी अक्षरशः मृत्यूशी झुंज देत आपला जीव वाचवला आहे। त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह यवतमाळला परतले आहेत। ही सर्व मंडळी यवतमाळवरून मुंबई येथे आपल्या मुलीकडे गृहप्रवेश कार्यक्रमाकरिता गेले होते। दरम्यान कार्यक्रम आटोपल्यानंतर 9 जण बोटीने एलिफंटा लेणी पाहण्याकरता निघाले होते। काही क्षणातच अचानक नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमल बोटला धडक दिली। दरम्यान या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र अडकणे कुटुंबातील 9 जणांनी अक्षरशः मृत्यूशी 2 हात करत आपला जीव वाचवला। त्यावेळेस म्हणजे मी लाईव्ह जॅकेट्स वगैरे घालून होतो। माझ्या हातामध्ये माझा भाचा होता 14 महिन्याचा। त्याला सर्वात पहिले जी बोट आली माझ्याकडे त्याच्यामध्ये मी त्याला देऊन माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्याला त्याच्यामध्ये सेव्ह केलं। त्याच्यानंतर मी तो लाईव्ह जॅकेट्स घालून असताना मला एक कॉन्फिडन्स आला, मला स्विमिंग पण येतं का बा मी एवढ्या पाण्यामध्ये अर्धा पाऊण तास 1 तास तरी स्वतःचा जीव वाचवू शकतो। त्याच्यासाठी आता माझे जो इतका मोठा परिवार मी घेऊन निघालेला आहे तर त्यांना मी कसं तरी वाचवणार हे असं म्हणजे मनामध्ये जिद्द ठेवली होती। आणि शेवटपर्यंत मी त्यांना इकडे तिकडे बघून सर्वांना असं त्यांच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊन होतं। सर्वांनी म्हणजे त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल सर्व काही म्हणजे माझ्या आईचे पूर्ण डोळे लाल होऊन होते। ते पाहून म्हणजे शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करतच होतो। माझे बाबा म्हणजे एकदम किनाऱ्यावर बसून होते टायराच्या सपोर्टनी। त्यांना पण एका हाताने म्हणजे त्यांना डाव्या हाताला लागून होतं, तरी त्यांनी त्याच्याकडे न लक्ष देता स्वतः त्यांच्या परिवाराकडे लक्ष देत होते। बाबा कोण कुठे आहे, कोणी बोटमध्ये चढलं की नाही आणि सर्वकडे म्हणजे असं लक्ष देऊन होतो आणि एकमेकांना पकडूनच होतो आम्ही तिथे